गणेश हॅलो गाईज, सगळ्या बॅगा नेल्या त्या माझी तिथं राहिली. चला उशा घेऊन जा. सई अय चल चल फिरायला उठ चल 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 चला हानुडे जोरात. डायरेक्ट झोपणार आहे ती. एवढे पिल्लो जास्त तिकडे जाते. सामान वरपर्यंत भरले बा. आण आली उशिरा. पहिला माझी सेल्फी स्टिक घ्यायला लागेल. आई आली ना. थांबलोय बघा थोड्या वेळ. थोडं रनिंग झालं, थोडं फ्रेश व्हायला थांबलेलो. तर मागं बघा सीन मस्त आहे का नाही. थांबलो इथं मध्येच चिकूचं झाड भेटले बा. थांबा कच्ची आहेत ना ती, पिकलेली नाहीत की. पिकलेले काढले असते. वर आहेत की पिकलेलं. हा ग भेटलं का भेटलं. काय करते? पिकलेलेच आहे ते खाली पडलेलं सगळं. खा पडलं खाली. हे नका हे झालं सगळे. चला काय झालं खाऊ का नको. हे धूळ किती चीक असते झाडावरून काढ. अगं नाही आतल्यात खायलोय. पूर्ण हे झालंय. चांगला आहे पण लयच गोड आहे. ओ वाव. ओ वाव बर मस्त मस्त खावा. पण जाऊ द्या आयुष्य आहे तुमच्या आज. चला 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 आज मी ड्रायव्हिंग करतो थोडा वेळ. हो चला बाबा. मस्त स्पॉट बघून थांबू गोष्ट मस्त. आता ही पवन चेक आहे पुढे थांबले बा नाश्त्याला. माझी पहिली ऑफ रोडिंग मी झाली. फर्स्ट ऑफ रोडिंग मस्त. थांबा मस्त डोंगरावर नाश्ता करतो. तर लावली आपली गाडी. खरं चढा देतो. ट्रॅकिंग ट्रॅकिंग बोलतय. चला चला. मागा आहे का मागा ऑफ रोडिंग केली मी. मस्त वातावरण आहे. त्यासोबत आपले पोहे सत कुरकुरीत भारी वाटायला पाहिजे. घरी साधे वाटणारे पोहे बी भारी वाटायला इथं. अजून तर पुढं लय मजा यायची. पुढं लय भारी निसर्ग आहे. पिया कसा आहे पोहे. चला मन. हेलो गाइस, हम जा रहे हैं गणपति बप्पा के। इथं थांबलो थोडा वेळ आईस्क्रीम खायला. कुल्फी खाल्ली आणि मस्तपैकी तो कडेलाच मूर्ती बनवायचं काम चालू आहे. चला कपडा
हा ब्लॉगर झोपलेला आहे बघा. चेन महाराज चालू आहे ना. 20 फूट बार आता ते बर सोडत नाही भारती. अख्खं पडलं तरच पडत आहे थोडं थोडं पडत नाही. अहो त्या दगड पडायचं ना समोरली ढासळत नाही तसली ढासळत आत नाही थांब. भारे बाबा रे. आता पावसाळा चालू होते ते आताच करून ठेवायचं ना. अरे पियुष फोटोज काढायला थांबलो आम्ही. धबधबा बंद आहे ती. ये लवकर ये. त्याला पण उतरायचं. ये पियुष. काय तिकडून उतर बटन दाब तिकडला बटन दाब खडा कर खडा कर. ए माझा मी गोगला तिथे. इकडे महाग टुले महाग. अरे बाबा कुठं चालले? ओ तिकडे जा बघूया. तिकडे जायचंय. इकडे येऊ. बाबा बी पार मोडी मध्ये आलो चला. ए अगं ह्या वेळेला नाही. ए थांब. कुठे आहे? कशात आहे म्हटलं? चांगलं दिसतंय का? चांगलं दिसतंय का? काय ऊन कुठं आहेस? यस चला. हॅलो गाईज. ए काका. हॅलो गाईज. हॅलो गाईज. कुठं आहे काका? काका कुठं आहे? हो खाली 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 हो. ए काका हा फोटो काढू बाबा थांबा. या. काढू का? मस्त बघा रस्ते भारी बघा इथं. आम्ही सारखं येतो. मावशी आज आलती यावेळेस मावशीला घेऊन आलो. चला चला आता पुढे जाऊ आपण. पुढे बसतो मी. अरे पण हर्ट झाला ना आम्हाला त्रास. काका काही काकू पावडर टाकले पावडर कशासाठी? वाळासाठी लवकर. हॅशटॅग काकू आहे. पाणी पाहिजे का थोडं? पाणी पिवलं सांगायचं नाही. आम्ही आता थांबलोय बघा काळेमाना ओळखायला. काळेमाना गावली तर खायला येईल. ते घेऊ असं बाहुली बिवलं आलो. चलो. आता दोघी तिकडे गेले तर हे इकडं आहे. हाय का रस्ता आहे का? तर काळे महिना भेटते का बघायचं. गोळा करायची आणि खायचं. एकात घेण्यापेक्षा ही चांगला आहे राव. हुडकून खायचं. आम्ही लय लहानपणी येत होतो. ही जर आपण पावसाळ्यात आलो असतो तर लय मजा आली असती. सेम ही सगळी इथं धूळ बिळ. आता काय रस्त्याचे चालू आहे कामं बिन. हायवे व्हायला आहे म्हणून आता काय म्हणता बी येत नाही. सरकार आपलंच आहे. हा ती काळी महिन्याचा असेल बाय. बघ त्याला हाय का? हाय का? ह्या झाड हाय त्याला काळे महिना नाही.
ए आई हरवल्या का काय? हॅलो कच्ची बी काळी बरं नाही. जून आठवडा आला याचा अजून जून सांगतो आता इथं चप्पल बॅग. हे अगं साप आहे इथं. हो हा काय वा काजूच्या झाडाला काळी महिना उडकालीस हुशार होय काय इथं. ही जी वरची लेअर आहे का ह्याची दारू बनते बघा इथली खास खास ह्याच्यानं वाईन बनते इथली. आणि खालचा काजू आहे याला रोस्ट करतात मग ह्याच्यातून काढतात काजू. ए ते खायचं नसतंय आत्ताच. फोडा काय चाललंय ह्याची दारू आहे बघ दारू बनते बघ ह्याची. अरे पण हे खायचं नसतं ते आत्ताच ऋषी. रोस्ट करत असते ए ले घाणा बाई जायचा. म्हणजे काळे महिना बघू आपण. तिकडे चल तिकडे रस्ता आहे तिकडे. काय नाही सगळं चुकलंय. तुम्ही हरवल्या गे टायमिंग चुकलंय रे आपलं. मेन टायमिंग चुकलंय. ही जी घाण आहे राव एकदम पोसायला. तिथे जाऊ हा काजूचेच आहेत. काढलं. हे माइन वर्सेस वाईल्ड. ए नको गपरे नको. कृषी संवर्धन मंडळाचे कार्यकर्ते आले या ठिकाणी आम्हाला लय त्रास दिले. हो चला नगर काय नाही इथे डायरेक्ट आता ह्याला जाऊ गणपती पुढे डायरेक्ट. दरवेळेस ना आम्ही दरवेळेस पावसाळ्या जून महिन्याच्या आसपास येतो. आता काय झाले मावशी आली तिथं सुट्टीला त्यामुळं आम्हाला लय दिवस नव्हती मावशी त्यामुळं आलो आम्ही लवकर. नुसतं रिलॅक्स व्हायचं. बाबा कसं महिना 2 महिने झालं ती निवड प्रक्रियेच्या काळात लयच असं व्यस्त झाली ती. दिवसाची दररोज बाबांची 500च्या आसपास रनिंग आहे गाडीची. बाबा म्हणले रिलॅक्स व्हायचं आहे. काल काय तर निवड प्रक्रिया झाली त्यानंतर आता रिझल्ट लागायची वेळ आहे पण आम्ही त्याच्या आधी म्हणलं फिरून यावं. बाबा का रात्रीच म्हणले काल नाही लेटले परवा दिवशी रात्री म्हणले की बाबा उद्या परवा दिवशी जायचं आहे बॅग पॅकिंग करा. एका दिवसाच्या आत बॅग पॅकिंग केल्या बघा. शर्ट बीट सगळे घेतलेलं बरं म्हणून झाले. समुद्र आता रूम घेतली. रूम घेऊन फ्रेश झाल्यानंतर आता चाललो बघा जेवायला. जेवून परत गणपती पुळ्याला जे मेन आपलं गणपती आहे जे मेन मंदिर आहे ना तिथं जाणार आहे. आम्ही सगळेजण जेवण झालं. आता जेवण झाल्यानंतर प्लॅन चाललो आहे आता कुठं जायचं कुठं नाही. तर आम्ही आईस्क्रीम खायला आईस्क्रीम पार्लरमध्ये आलो. हॅलो नमस्कार बोला की. पण पार्लर भारी आहे. 100% केलं. फ्रेश कोण बनवाले सोबत आपल्यासोबत एक चॉकलेट कोण मध्ये आईस्क्रीम संपत निघाल्यावर रूमवर थोड्या वेळ बसणार आहे. थोडं रेस्ट घेतो त्यानंतर बीचवर जायचं आहे. हे बघा रूम आम्ही जर राहिलो आहे आज मुक्काम आहे. आपली गाडी आता झालं फ्रेश. बरोबर 6 वाजले तर आम्ही चाललो आहे बीचवर थोडे फोटो काढून मग स्विमिंग करणार आहे. मस्तपैकी मजा येईल बघा.
दिखाओ. हाथी मेरे साथी ये फुल लाइट झालं आम्ही मोठं ट्रॅफिक झालंय. बरं आपण चाललो. पूजा चालू झाली काय? हातपाय धुतो तरी बहुतेक पूजा चालू आहे. माझी सेकंड टाइम असेल. फर्स्ट टाइम एकदा आलतो त्याच्या आधी आलो असेल मला नाही माहिती एवढं. माझी सेकंड टाइम आहे. म्हणजे माझं कळतं आहे त्यावेळेस. आधी एकदा आलतो मोठी फॅमिली होती. नक्षत्र भारी तर नक्षा. आरती चालू आहे. आरती झाली आता चालले दर्शनाला. मोरया. आज कॅमेरा आला नव्हता. कॅमेरा घेऊन तुम्हाला दाखवू शकलो ना. आता प्रदक्षिणा मारवलं. मोरया. मूर्ती दिसते तुम्हाला दाखवतो मूर्ती. झालं आरती बी झालं दर्शन बी झालं. उद्या बी येणार सकाळी आम्ही. आता काय ना रूमवर जाणार जेवणार झोपणार. याचा पुढचा ब्लॉग मी नेक्स्ट ह्याच्यात टाकतो. ह्याच्या पुढचं जे व्हिडिओ आपले जे आता ह्याच्या पुढचं जे आमचा प्रवास आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओ टाकतो. मी पर डेचा व्हिडिओ करणार आहे. एका दिवसाचा व्हिडिओ करणार आहे. कारण की व्हिडिओ मोठा व्हायला आहे ना त्यामुळं. आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी नेक्स्ट ब्लॉग 3-4 दिवसात टाका प्रयत्न करतो. कारण की एडिटिंग करायला वेळ लागणार ना. ते मोठा व्हिडिओ आहे सगळे. आता अजून खूप मजा येणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. चोर